उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं। त्यानंतर उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे संतापले। नितेश राणे हे शेंबडपोट्ट असून मी त्यावर जास्त काही बोलणार नाही असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी संताप व्यक्त केला। तर चंद्रकांत खैरे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना खालच्या पातळीवर टीका केलेली आहे। कारण त्यांची टीका जी आहे ती कुठेतरी शिवसैनिकांच्या भावना भडकवणारी आहे। महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत नेते चंद्रकांत खैरे आहेत, त्यांना त्या टीकेसंदर्भातच विचारूयात। नितेश राणेंनी एका सभेमध्ये अशी टीका केली आहे, उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही असं ते म्हणतात। नितेश राणेला अक्कल नाही, अक्कल मंत्री त्याला मुद्दाम भाजपने केलं आमच्यावर भोंगण्यासाठी, पण त्याला बिलकुल अक्कल नाही। त्याच्यामुळे भाजपाचे मतं जातात ते संघाच्या लोकांना कळत नाही का? काही बोलतो तो, असं काळ बोलायचं असतं का कोणाच्या बाबतीत? हे आपले ज्येष्ठ ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना विसरू नका ते, असं ते चाललं। हा मूर्ख कोण ते शेंबडं पोट्ट ते कोणाच्या बाबतीत बोलतो म्हणून त्याला आपण भाव देत नाही। आम्ही त्याला भाव देत नाही यार, आम्ही त्याला काय सांगितलं शेंबडं पोट्ट। आपण पाहताय की या ठिकाणी ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी नितेश राणेवर टीका करत असताना नितेश राणे हे शेंबडपोट्ट आहे, त्यावर आम्ही काही बोलत नाहीत असं या ठिकाणी स्वतः चंद्रकांत खैरे बोलतायत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणेंच्या टीकेला उत्तर देत असताना चायनीज कचरा असं संबोधलं। तसंच नारायण राणे यांचे नाव घेत नितेश राणेंवर चांगलाच पलटवार केला। स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारे फडणवीस यावर काही बोलणार आहेत की गप्प बसणार आहे? आज आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून तयार झालेल्या सेल्फी पॉइंटवर फडणवीस यांनी फोटोशूट केलं। त्यांना कळलं असेल विकास म्हणजे काय, अशी टीका आता अखिल चित्रे यांनी केली। त्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे जे आहेत। सर, कशी पाहता ही टीका? खरं तर खालच्या पातळीवरती आणि वैयक्तिक टीका अशा प्रकारचं संबोधलं जातं। महाराष्ट्र हे एक सांस्कृतिक राज्य आहे, परंतु मला असं वाटतं की आता जे काही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्याच्यात संस्कृती आहे शिल्लक की नाही ह्याचाच प्रश्न पडलेला आहे। आता काय आहे, आमच्या संस्काराचा भाग आहे की आम्ही असं विचारत नाही आहे की त्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे का, त्यांच्या बर्थ सर्टिफिकेटवर काय लिहिलं आहे, आम्ही विचारत नाही, विचारणार पण नाही। ते ना तो चाटम असो किंवा हे चारणे असो, हे ना त्यांच्याच पक्षात मुळात किंमत नाही आहे। जसं राजसाहेब म्हणाले त्या कालच्या सभेत, हे बसवलेली माणसं आहेत, हे ना फक्त वर्ण स्क्रिप्ट येते, मग हे त्या स्क्रिप्टमध्ये ह्यांच्या काय ते बौद्धिक पातळीनुसार काहीतरी बरळतात। आता हे ना मुंबईच्या विकासाबद्दल भारतीय जनता पक्षाने तुम्ही इतके दिवस कव्हर करताय, काय विकासाच्या मुद्द्याबद्दल बोलले का? की मुंबईसाठी काय केलं आहे, मुंबईसाठी काय करणार, किंवा इतर महानगरपालिकेसाठी काय केलं आहे, आता पुढे काय करणार? त्यांच्याकडे काय विजनच नाही आहे। आणि एकमेव नेता आहे इकडे या मुंबई महानगरपालिकेत आणि आता जे काही महानगरपालिकेच्या निवडणुकी चालू आहेत तिथे एकमेव आमचा नेता आहे ज्यांनी निवडणूक लागल्या प्रेझेंटेशन घेऊन आम्ही काय केलं आहे, आम्ही काय करणार आहोत हे ठामपणे सांगितलं। कॅमेरा पर्सन यश सोबत स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।